नाशिक लोकसभा मतदारसंघातून आताची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर येते। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 30व्या फेरीअंती राजाभाऊ वाजे यांचा ऐतिहासिक विजय तर गोडसेंचा दारुण पराभव। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना 6,13,702 मतं मिळाली, तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना 4,52,418 मतं मिळाली आहेत। तर वंचितचे करण गायकर ठरलेत स्वामी शांतिगिरी महाराजांना वरचढ, कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांना 47,000 मतं मिळाली आहेत। तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना 44,300 मतं मिळाली आहेत। अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे यांनी 1,61,000 गोडसेंचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय। हेमंत गोडसे यांचा 1,61,000 मतांनी पराभव झाल्यामुळे हॅट्रिक हुकली आहे। वाजेंनी एकूण 6,13,702 मतदान घेत दणदणीत विजय मिळवलाय, तर तिसऱ्या स्थानी करण गायकर तर शांतिगिरी महाराज आले थेट चौथ्या स्थानी। निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी कंट्रोल युनिटच्या सर्व फेऱ्यांची मतमोजणी जाहीर केली असून अद्याप पोस्टल मतमोजणीचा निकाल जाहीर व्हायचा आहे, त्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल। परंतु महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून वाजेंच्या विजयाचा जल्लोष उत्सव हा दुपारपासूनच सुरू झालाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।